ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आहे। आंदोलक विद्यार्थी आणि मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती स्वतः आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे। 2 दिवसांची वेळ दिली आहे असं देखील उईके म्हणाले। 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आमच्या सरकारकडे 14 मागण्या आहेत। आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आंदोलक विद्यार्थी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखरजी, खरं तर विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, अशोक उईके काहीतरी वेगळं सांगतायत। नेमकं काय घडलेलं आहे या चर्चेमध्ये? आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं अशोक उईके यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये तोडगा निघालेला नाही आणि मी सध्या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं सगळे विद्यार्थी आपले आंदोलन कंटिन्यू करणार आहेत। यामध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन हे विद्यार्थी अद्यापही उपोषण करत आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच मत आहे की त्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलनावरून हटणार नाही। मंत्री अशोक उईके हे गेल्या 4 ते 5 तासापासून बैठक ते विद्यार्थ्यांसोबत सगळी बैठक सुरू होती, परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही आणि त्यानंतर आपण बघू शकतो की हे जे विद्यार्थी आहेत गेल्या 14 दिवसापासून उपोषण करत आहेत आणि या उपोषण नंतर जे आहे ते अद्याप तोडगा निघालेला नाही। चंद्रशेखरजी, खरं तर जवळजवळ 14 मागण्या आहेत या विद्यार्थ्यांच्या। त्यातील एक मागणी जी होती वयाची अट रद्द करण्याची ती काल मान्य झाली आहे। मात्र इतरही मागण्या जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। अगदी बरोबर आहे। आता या ठिकाणी मंत्री जे आहेत अशोक उईके येणार आहेत। ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मांजरीच्या स्टड फॉर्म वरती त्या ठिकाणी अशोक उईके काही मिनिटांमध्ये दाखल होतील आणि याच ठिकाणी त्या सगळ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत आणि या सगळ्या भेटीमध्ये विद्यार्थी आणि अशोक उईके यांच्यामध्ये काय बोलणं होते, काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे। एकंदरीत हे जे सगळे विद्यार्थी आपण बघू शकतोय ते गेल्या 14 दिवसापासून जे आहे ते उपोषण करत आहेत। त्यांची प्रकृती खालावलेली, यांचं वजन सुद्धा कमी झालेलं आहे। एकंदरीत या सगळ्या आंदोलनाकडे आता आपलं लक्ष आहे। परंतु जी पत्रकार परिषद झाली आदिवासी मंत्र्यांची त्या पत्रकार परिषदेमध्ये बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नव्हता आणि आपण बघू शकतो की मांजरीच्या या स्टड फॉर्मवरती सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे। एकंदरीत या सगळ्या आंदोलनामध्ये आता मंत्री या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि मंत्री दाखल झाल्यानंतर नेमकं पुढे काय होतं किंवा या विद्यार्थ्यांना काय आश्वासन दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चित। खूप खूप धन्यवाद चंद्रशेखरजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।